सखी, तुला तुला ही निळी साडी आठवते ना? तूच तूच सिलेक्ट करून दिली होतीस मला, आठवते ना? अजून कसला विचार करायचाय बाळा? मी आहे तुझी आई सखी, मी आहे तुझी खरी आई. सखी, ही हिने माझ्यासारखी साडी नेसलीये, माझ्यासारखी तयार झालीये, पण ही तेजस्विनी असू शकत नाही. ही तेजस्विनी बनूच शकत नाही. मी 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 जेव्हा अंघोळ करून बाहेर आले तेव्हा ही साडी तिथे नव्हती. हिने ती साडी बघितली असणार आणि सेम टू सेम तशीच साडी मागून घेतली असणार आणि मग माझ्यासारखीच तयार झाली आणि तेजस्विनी बनून तुझ्या रूम मध्ये आली. तेव्हा साईनाथा, ताई अगं अजून किती खोटं बोलणार आहेस? की मी दु, दुसरी आणि तिसरी फेरी जिंकले म्हणून आता चौथ्या फेरीत ही असा डाव रचते. जिंकण्यासाठी अजून कोणत्या थराला जाणार आहेस ग तू? सगळं अजूनच अवघड होऊन बसलंय. कसं ठरवणार आहे खरी तेजस्विनी वहिनी कोण येते? सियावर रामचंद्र की आज वाजेल सत्याचा डंका. साक्षात प्रभू श्रीरामच जाळतील मनस्विनीची लंका. तुम्ही दोघीही प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक व्हा. काय केलंस? आपल्यातला लपंडाव संपलाय मनस्विनी मावशी. आज तुझी लंका मी पेटवणार.